आणलेला खवा, त्याचं गुलाबजाम बनवायचं काम चाललंय आणि इथं पाक बनवायचं काम चाललंय बघा. पलीकडे तेल, तिकडे साखरेचा पाक. भरपूर झालेत की काय पाक कमी पडतोय. हा वरचं खाली, खालच्या वरी करायला लागते गुलाबजाम. चलो गाईज, फायनली हे बघा मांडव बांधून रेडी आहे. पाणी पण मारले थोडं गार पडावं म्हणून सगळीकडे, तेवढं जरा गार पडून ऊन लई बेकार आहे ना त्याच्यामुळं. चला आणखीन बारके उद्योग काय काय बघूया. पण चला घरी काय काय चालू आहे तुम्हाला दाखवतो. एक 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 बिनकामाचं पाहुणं यायला लागलेलं आमच्या इथं. बघा बघा हा ना, मग काय नाही, तुमच्या आशीर्वादाने बरं आहे आता. हा ना. स्वयंपाक चालू आहे, थांबा जरा. हे बघा पुऱ्या बिऱ्या बनवून झाल्यात. हे आपले चांदबाई त्यांनी मस्त बनवलंय स्वयंपाक. आता पनीरची भाजी बनवायचं चाललंय. पनीर मिक्स करतात, बटर बिटर सगळं टाकलंय. बघा इकडे बटाटे बिजू घातला. असं स्वयंपाक चालू आहे. आणि हे दोघांना याला काय काम नाही ऋषाला. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आणखीन एका नवीन व्लॉगमध्ये. आणि हे बघा भांडी सगळी आलेली आहेत. आणि हा काल आणलेला आपला खवा आणि आज त्याचं गुलाबजाम करण्याचं काम चालू आहे. खरं तर जागरण गोंधळानिमित्त स्वयंपाक करायचा आहे म्हणून एक दिवस आधी गुलाबजाम आणि बाकीचा सगळा स्वयंपाक दुसऱ्या दिवशी करायचं असं ठरलं आहे. काहीच रात्रीचे 9 वाजलेत आणि स्वयंपाकाला चालू झाले. कारण काय गुलाबजाम मेनू आहे ना, म्हणून ते म्हटले आजच बनवून जातो. बाकीचा कार्यक्रम आजच्या दिवशी उद्या सकाळी बनवतो, कारण कार्यक्रम संध्याकाळी आहे ना त्याच्यामुळे. मग आता गुलाबजाम बनवायला चालू केलं. गरमी एवढी आहे ना, बेकार हाल झालेत. हे बघा आणलेला खवा, त्याचं गुलाबजाम बनवायचं काम चाललंय आणि इथं पाक बनवायचं काम चाललंय बघा. पलीकडे तेल, तिकडे साखरेचा पाक, आणि इकडे गोळे बनवायचं काम चाललंय. खाली चिकटते काय? हा का? हरीच्या जाणार करा तुमचा हरी होता. पाहुणं म्हणले मागून जीव. त्यात चाबर पाहुणं होतं. त्यांनी काय केलं, कुळ काढली बकेट आणि अशी हाताला चिचार अडकली होती. आता मी बसलो होतो कोट्यात, तेव्हा हरीचा कोटा होता पलीकडं. आणि त्या आधारातनं मी बघतोय दुसऱ्या ह्यांनी अडकली आली म्हणजे आपण मागून जीव. कुणी म्हणलं जेव्हा मागून जीव, तर दुसरी चाबरी पाहुणं ती अंधारात नाही गेली, ती काढली बकेट अशी रानात पळली. दुसरी बकेट अडकली ती म्हणली आपण मागून जीव. आता म्हणजे ह्याला जेवायचं तरी का बकेट बी गेली तरी. आता तुमचा हरी तर काय खात नव्हता. ही बसला दुसरीकडे जेवायला. आणि ती पाहुणं जी बकेट होती का, ती बकेट म्हणली बसा आता. गेली ते बकेट मुंबईत मागून जेव. आता काय जेवत्या, रसा खाल्ला शेवट त्यांनी. भाजी तिखट झाली बहीण का? दांडेवाचा पाहुणा आपल्याला वाटत.
मॉर्निंग मित्रांनो. खरं तर काल बघितलं ना तुम्ही कसे गुलाबजाम हे बनवत होते गावरान खव्याचे. आणि ते बघितलं मी जाळ लावतात परत बंद करतात आणि तेल जाळ असताना ते तेलात नाही टाकत. जाळ बंद केल्यानंतर मग त्याला टाकतात. असे करत करत रात्री त्यांना 2 वाजले सगळं करायला आणि त्यांनी केलं आहे. बघूया काल की 2 वाजेपर्यंत केले काय गुलाबजाम. ह्याच्यातच आहेत का? आयो टाकी ठेवली. भरपूर झालेत की काय पाक कमी पडतोय. वरचं खाली खालच्या वरी करायला लागतं गुलाबजाम. ते झाऱ्या कुठे गेला ह्यांचं? कारण पाक खालच्या मूर्त्या वरचे मुरायचेच नाहीत. एवढे गुलाबजाम झालेत रात्री 2 वाजेपर्यंत. आणि मग बाकीचा आज स्वयंपाक करायचा आहे सगळा. आणि आज महत्त्वाचा दिवस आहे, कार्यक्रमाचा दिवस आहे. तर मित्रांनो बघा किती ऊन झालं. एवढ्या उन्हात आता म्हटलं पहिलं पाणी मारून घ्यावं. जिथं मांडव टाकायचं आहे ना तिथं, कारण मांडववाले आले की परत त्यांच्यासमोर पाणी मारता येणार नाही. म्हणून ते याच्या आधीच मस्तपैकी पाणी वगैरे मारून घेतो. थोडं गार पडेल आणि माती देखील चोपणं म्हणजे फुफाटा उधळणार नाही असं काही. त्याच्यामुळे म्हटलं पाणी मारून घ्यावं. आता इकडं बघा मांडवाचं काम चालू आहे. जिथं जागरण गोंधळ होणार आहे ना ते मांडवाचं काम इकडं हे बघा. आणि रेडीमेड मंडप आहे त्याच्यामुळे कटकट नाही. डायरेक्ट सांगा उभा केला संपला विषय. त्याला रवा लावा तसलं काय कटकट नाही. आता थोड्याच वेळात मांडव देखील तयार होईल. आणि ऊन एवढं भयंकर आहे ना की बाहेर पडूच वाटत नाही. त्याच्यामुळं मी मस्तपैकी बघा इथं घराचं काम चाललं आहे तिथंच येऊन बसलं आहे. गार वाटते जरा इथं. नाही तर बाहेर तर एवढं गरम होतं ना भयंकर. असं चला आता ही तयारी चालू आहे. हळूहळू पुढचं सगळी तयारी या ब्लॉगमध्ये पाहायला मिळेल. आणि पूर्ण जागरण गोंधळ तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये पाहायला मिळणार आहे. कारण तयारीच एवढी भयंकर आहे ना. 2 दिवस झालं तयारी करतो आपण सगळे. चलो गाईज फायनली हे बघा मांडव बांधून रेडी आहे. पाणी पण मारले थोडं गार पडावं म्हणून सगळीकडे. तेवढं जरा गार पडून ऊन लई बेकार आहे ना त्याच्यामुळं. चला आणखीन बारके उद्योग काय काय बघूया पण. चला घरी काय काय चालू आहे तुम्हाला दाखवतो. एक बिनकामाचं पाहुणं यायला लागलेलं आमच्या इथं. बघा बघा हा ना. मग काय नाही तुमच्या आशीर्वादाने बरं आहे आता. हा ना चांगले म्हणायचं. चला जरा बटाटे कापायचे खाली. चला बटाटे मग हो त्या आधी ह्याचं बघा घेऊ जेवणाचं बघा. बटाटे काय परत कापू बटाटे केल्याशिवाय कसं कापल्याशिवाय नाही. चला एक उद्योग आहे माग यायचं खाली. हा अजून काय राहिलं असलं तर बोला. काय नाही एवढं आहे. अंक्या नाही आला राव. आता त्याचं नामकरण सोहळा आहे तर त्याचं बी डेकोरेशनचं साहित्य आलं. हे बी ऑन दी स्पॉट ठरले. आधी नव्हतं आता म्हटले कार्यक्रम करायचं ठीक होतं पण डेकोरेशन करायचं नव्हतं. इथं आल्यावर झालं आता. हे बघा चालू झालं जोडाजोडी सगळे. जोडाजोडी चालू आहे पाळण्याची. चला हे बघा आता हे काहीतरी येडेवणी करणारच आहे. हो काय करते ऋषा. हाकलायची कामं करू नको फक्त. हाकलायची कामं करू नको. आपल्याला जावं लागेल. गाय नीट गाणी लाव जरा. हा कार्यक्रम पार पडू दे मग काय करायचं ते करू. काहीतरी याच्या चित्रवणीच करणार येऊ. अरे गप्प ना बाबा. स्वयंपाक चालू आहे थांबा जरा. हे बघा पुऱ्या बिऱ्या बनवून झाल्यात. आपले चांदबाई त्यांनी मस्त बनवलंय स्वयंपाक. आता पनीरची भाजी बनवायचं चाललंय. पनीर मिक्स करतात. बटर बिटर सगळं टाकलंय. बघा इकडे बटाटे बिजू घातला. असं स्वयंपाक चालू आहे. आणि हे दोघांना याला काय काम नाही ऋषाला.
तर मित्रांनो हे बघा मांडव वगैरे सगळं कंप्लीट झाला आहे, खाली सगळी ताडपत्रे वगैरे अंतरलेली आहे आणि आता पाहुणे रावळे यायला सुरुवात झालेली आहे. आणि आता खरंच वाटतंय की कार्यक्रम आहे, कारण एवढे दिवस नुसते काम 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 करून असं वाटत होतं की काय आहे, कामाचा कंटाळा आला होता. पण आता सगळं काही रेडी आहे बघा, नामकरणासाठी पाळणा देखील रेडी आहे आणि आता सगळं मस्तपैकी कार्यक्रमाची वाट पाहत आहेत. चला तर मग हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि नामकरणाचा आणि जागरण गोंधळाचा ब्लॉग तुम्हाला पाहायला मिळणार आहे, तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करा.